नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्लॅब टाकताना स्लॅबला सिमेंट बॅग किती लागणार आहे, सिमेंटचा अंदाज कशा प्रकारे काढायचा, असं थंब रूल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. कितीही स्क्वेअर फूटचा स्लॅब असू द्या, 500 स्क्वेअर फूटचा स्लॅब असू द्या, 750 स्क्वेअर फूटचा स्लॅब असू द्या, 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब असू द्या, 1200 स्क्वेअर फूटचा स्लॅब असू द्या, 1500 स्क्वेअर फूटचा स्लॅब असू द्या, किती स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल त्या स्लॅबला सिमेंट बॅग किती लागणार आहे, अंदाज कसा काढायचा, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या या मराठी चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते ते मराठीमध्ये, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, स्लॅबसाठी सिमेंट किती लागतं पर स्क्वेअर फूटसाठी 0.1 बॅग. म्हणजे उदाहरणासाठी समजा 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल तर 1000चा गुणाकार 0.1 बरोबर गुणाकार करायचा आहे. उत्तर किती येणार आहे? 100 उत्तर येणार आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फूट स्लॅबसाठी किती बॅग सिमेंट लागणार आहे? 100 बॅग सिमेंट लागणार आहे. पुन्हा एकदा समजा 500 स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल तर 500चा गुणाकार 0.1 बरोबर गुणाकार करा. उत्तर किती येणार? 50 येणार आहे. म्हणजे 500 स्क्वेअर फूट स्लॅबसाठी 50 ते 60 बॅग सिमेंट लागू शकतात. थंब रूलच्या माध्यमातून तुम्ही अंदाज नक्कीच काढू शकता की सिमेंट किती लागणार आहे. जेवढे तुमचा स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल त्याचा गुणाकार तुम्हाला 0.1 बरोबर गुणाकार करायचा आहे. जेवढे उत्तर येणार आहे तेवढं तुम्हाला स्लॅबसाठी सिमेंट लागणार आहे. समजलं मित्रांनो? या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिमेंटबद्दल माहिती सांगितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये स्टील असेल, वाळू असेल, खडे असेल, त्यांचं थंब रूल कोणता आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाईल. त्यामुळे सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.